तर जय महाराष्ट्र भावांनो, करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. सकाळी नाश्त्याला मी खाल्लं चपातीचा चिवडा आणि चहा. त्यानंतर तयार होऊन मी बाहेर जायला निघालो. कॉम्प्युटर क्लासमध्ये जाऊन थोडं एक्सेल शिकलो. तिथून आलो महालक्ष्मीच्या मंदिरात, कारण आईचा आशीर्वाद तर आपल्याला घ्यावाच लागतो. घरी येऊन जेवलो हे सगळं आणि संध्याकाळी गेलो वॉकिंगला. वॉकिंग करून झाल्यावर दसरा चौकात जाऊन थोडा वेळ बसलो, टाईमपास केला. घरी येऊन जेवलो. जेवण झाल्यावर शतपावली केली आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. धन्यवाद. आयुष्यात तुम्ही बघितलं असेल की काही लोक तुमच्यासोबत चांगले पण वागतात आणि काही लोक तुमच्यासोबत वाईट पण वागतात. मग असं का होतं? तर ते लोक चांगले किंवा वाईट नसतात, तर आपल्याला त्या स्थितींना ते चांगले किंवा वाईट वाटतात. त्या स्थितीला त्या वेळेवर ते आपल्यासोबत कसे वागतात एवढंच आपल्याला बघता येतं आणि मग आपण त्यांना जज करतो की ते चांगले आहेत किंवा वाईट आहेत. तर लोक कधी पण चांगले किंवा वाईट नसतात, वेळ चांगली किंवा वाईट नसते, एवढं लक्षात ठेवा. सगळा खेळ वेळेचा आहे आणि वेळेमुळेच प्रत्येकजण वाईट किंवा चांगला बनतो, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.